मंडळी, नागपुरात आजपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली। पहिल्याच दिवशी राज्याच्या विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चाही करण्यात आली। पहिल्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने 35,788 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या। त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। आणि मुंबईसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे मुंबई मेट्रो 3 साठी 655 कोटींची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे। राजकोट किल्ल्यावरच्या शिवरायांच्या पुतळ्यासाठी राज्य सरकारकडून 36 कोटी रुपये देण्यात येणार आहेत। राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत ही पुरवणी मागणी मांडली आणि राज्यातील रस्ते आणि पुलासाठी 1500 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे। आणि पुरवणी मागण्यांमध्ये किती निधीची तरतूद करण्यात आली आपण तेही पाहूया ग्राफिक्समधून। इमारती, रस्ते, पूल बिनव्याजी कर्जातून बांधण्यासाठी 3195 कोटी रुपये। मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजने 2750 कोटी रुपये। आदिवासी विकास विभागासाठी 1813 कोटी रुपयांची पुरवणी मागणी करण्यात आली आहे। तर राज्यातील रस्ते आणि पूल यांच्यासाठी 1,500 कोटी रुपयांची पुरवणी मागणी करण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची पुरवणी मागणी। तर पंतप्रधान आवास घरकुल योजनेसाठी 1250 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे। सहकारी साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोनसाठी 1204 कोटींची मागणी करण्यात आली आहे। वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामासाठी 1170 कोटी रुपयांची मागणी। प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा राज्याचा हिस्सा म्हणून 814 कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर करण्यात आली आहे। तर सामाजिक न्याय विभागाच्या योजनांसाठी 890 कोटी रुपयांची मागणी झाली आहे। सहकारी आणि खासगी दूध संघांना अनुदान म्हणून 758 कोटी रुपयांची पुरवणी मागणी आज सादर करण्यात आली। मुंबई मेट्रो 3 साठी 655 कोटी रुपये। यंत्रमाग वस्त्रोद्योगांना वीज सवलतीसाठी 300 कोटी रुपये। तर सरपंचांना वाढीव मानधनासाठी 128 कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर करण्यात आली। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं वेतन देण्यासाठी 290 कोटी रुपयांची पुरवणी मागणी। राजकोटवरील शिवरायांच्या पुतळ्यासाठी 36 कोटी रुपयांची पुरवणी मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।